या उच्चस्तरीय समितीला जोडूनच महत्त्वाचा मुद्दा आहे तो सरहद्दीच्या अभेद्य राखण्याचा। भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापनाच्या इतिहासात सध्या एक अत्यंत अभूतपूर्व आणि मोठा टप्पा आपण पाहतोय। केंद्रीय गृह मंत्रालयानं भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेश सीमेला संपूर्णपणे अभेद्य करण्यासाठी स्मार्ट सीमा प्रकल्पाची आठवण करून दिली आहे। तब्बल 6000 किलोमीटरच्या संवेदनशील सीमेवर एकाच आरेखनानुसार एक समान कुंपण आणि हायटेक तंत्रज्ञान बसवण्याचं काम आता सीमा सुरक्षा दलाद्वारे युद्ध पातळीवरती सुरू होत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे की पुढील 1 वर्षाच्या आत आपल्या सरहद्दी ड्रोन, रडार आणि आधुनिक लेझर सेन्सर्सनं सुसज्ज केल्या जातील। पण हा भव्य प्रकल्प नेमका कसा असेल? भारताच्या दोन्ही आघाड्यांवर म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश या सरहद्दीवर कुंपण असणं देशासाठी का महत्त्वाचं आहे? चला तर मग संपूर्ण इतिहास आणि वर्तमानाच्या घडामोडींचा घेऊयात वेध। भारताच्या सरहद्दींचा विचार करायचा तर पश्चिम आणि पूर्व अशा दोन्ही बाजूंचे शेजारी सातत्यानं आपल्याला सतर्क राहायला लावणार आहेत। भारताच्या सीमा केवळ भौगोलिक रेषा नसून त्या सततच्या संघर्षाच्या आघाड्या राहिल्या आहेत। इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा आपल्या सीमा मोकळ्या राहिल्या तेव्हा देशानं मोठी किंमत मोजली आहे। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे 1965 भारत-पाकिस्तानचं युद्ध। पाकिस्ताननं ऑपरेशन जिब्राल्टर अंतर्गत स्थानिक लोकांच्या विषयात सशस्त्र टोळ्या आणि घुसखोर काश्मीरमध्ये घुसवले होते। मोकळ्या सरहद्दीचा फायदा घेऊन झालेल्या या घुसखोरीमुळे देशाला मोठ्या युद्धाला सामोरं जावं लागलं होतं। केवळ 1965च नाही तर त्यानंतरच्या काळामध्येही पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या सीमेवरून होणारी शस्त्रास्त्रांची आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी भारताला तिथं सुसज्ज कुंपण घालावं लागलं। सीमेवर काटेरी तारांचं कुंपण आल्यानंतरच या भागातल्या थेट घुसखोरीला 90%हून अधिक आळा बसला हे कुंपणाचं सामर्थ्य आहे। पश्चिम सीमेवरती पाकिस्तानला कुंपणामुळे रोखल्यानंतर पूर्व आघाडीवर म्हणजेच भारत बांगलादेश सीमेवरती असाच एक मोठा पेच गेल्या 4 दशकांपासून रेंगाळत होता। भारत आणि बांगलादेश दरम्यान एकूण 4096 किलोमीटर लांबीची सीमा आहे, ज्यातील 2216 किलोमीटर सीमा एकट्या पश्चिम बंगाल राज्याला लागून आहे। या सीमेपैकी तब्बल 420 किलोमीटरचा भाग हा पूर्णपणे मोकळा राहिला होता। 1986 मध्ये केंद्र सरकारनं या संपूर्ण सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय घेतला होता। मात्र पश्चिम बंगालमध्ये राजकीय मतभेद आणि भूमी अधिग्रहणाच्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडलं होतं। पण आता या प्रकरणात एक अत्यंत मोठी आणि सकारात्मक घडामोड घडली आहे। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारनं भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाला अधिकृतपणे जमीन सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलाय। सीमेवरील सुरक्षा मजबूत करण्यासाठी राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यात 27 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यासाठी सुमारे 75 एकर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू देखील केली आहे। मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी स्पष्ट केलंय की सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीनं जिथे कुठं गरज भासेल तिथे राज्य सरकार आणखी जमीन बीएसएफला उपलब्ध करून देईल। याशिवाय घुसखोरांवर सीए अंतर्गत कडक कारवाई केली जाणार आहे। राज्य पोलिसांना थेट अटक करून पुढील कारवाईसाठी बीएसएफच्या ताब्यात देतील असं स्पष्ट निर्देश देखील बंगाल सरकारनं दिले आहेत। या धोरणात्मक निर्णयामुळे प्रलंबित असलेल्या कुंपणाचं काम आता पुढील 2 ते 3 वर्षात पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता केंद्र सरकारनं या 6000 किलोमीटरच्या सीमेला केवळ साध्या तारेच्या कुंपणात न ठेवता त्याला स्मार्ट सीमा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। या प्रकल्पामुळे सीमा सुरक्षा दलाचं काम अधिक अचूक आणि वेगवान व्हायला मदत होईल। या स्मार्ट सीमा प्रकल्पामध्ये प्रामुख्यानं खालील आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल। अँटी इन्फ्लेशन रडार, सीमेपलीकडून होणारी जी कोणती मानवी हालचाल किंवा जमिनीखाली तयार केले जाणारे बोगदे शोधण्याची क्षमता या रडारमध्ये असेल। ड्रोन आणि सेन्सर्स, मानवी गस्तीला मर्यादा असलेल्या दलदलीच्या, सुंदरबनाच्या किंवा वाळवंटाच्या भागात 24 तास ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जाईल। कुंपणाला स्पर्श केला तर लगेच मुख्य नियंत्रण कक्षामध्ये अलार्म वाजणारे स्मार्ट सेन्सर्स बसवले जातील। एक समान डिझाईन, संपूर्ण 6000 किलोमीटरच्या सीमेवर एकाच रचनेचं तोडता येणार नाही असं आणि हवामानाचा परिणाम न होणारं मजबूत कुंपण उभारलं जाईल। या स्मार्ट सीमा प्रकल्पामुळे देशाच्या सुरक्षेला एक नवीन आयाम मिळणार आहे। घुसखोरी पूर्णपणे बंद झाली तर देशातील अंतर्गत कायदा सुव्यवस्था मजबूत राहील, तसंच सीमेवर तैनात असलेल्या जवानांवरील रात्रीच्या गस्तीचा शारीरिक ताण कमी होऊन तांत्रिक बळावर त्यांना अधिक अचूकता मिळवता येईल। थोडक्यात सांगायचं तर सरहद्दीची सुरक्षा ही केवळ राजकारणाची नव्हे तर देशाच्या सार्वभौमत्वाची मुख्य गरज आहे। 1965च्या टोळ्यांच्या घुसखोरीपासून ते आजच्या हायटेक युगापर्यंत भारतानं सीमा सुरक्षेचं महत्त्व ओळखलं आहे। गृह मंत्रालयाचा हा स्मार्ट सीमा प्रकल्प आणि बंगाल सरकारनं सुपूर्द केलेली जमीन यामुळे भारताच्या सीमा आता खऱ्या अर्थानं अभेद्य बनत आहेत।
आता घेऊयात छोटीशी विश्रांती.